नमस्कार. रानभाज्या आजचा हा टॉपिक आहे तुम्हा सर्वांच्या हितगुजा करता. पावसाचे दिवस आहेत आणि भाजी काय करायची हा प्रश्न नेहमीच पडतो. मी पार्लेकर आहे, पण दादरमध्ये मी बराच फिरत असतो आणि दादरमध्ये मला स्टेशनच्या जवळच बऱ्याच आदिवासी किंवा गावच्या अशा बायका आलेल्या दिसतात आणि त्या वेगळ्या वेगळ्याच्या भाज्या विकत असतात. पालेभाज्या माहिती येतात, पण रानभाज्या जेव्हा मी बघतो तेव्हा मला कळतं ह्याची नावंही आपल्याला माहिती नाही आहेत. आणि नेमकं ह्याच भाज्याविषयी आज मी बोलणार आहे. ह्या भाज्या जरी वेगळ्या असल्या, ज्याची नावं आपल्याला माहिती नसली तरी देखील त्याच्यामधले गुण हे फार महत्त्वाचे आहेत. बऱ्याच जणांना मी विचारतो ही भाजी बाई कुठची आहे आणि ती कशी करायची, ह्याची कृती सांगशील का? आणि त्या खरंच त्याच्याविषयी माहिती देतात. चला तर मग थोडासा आढावा घेऊया आजकालच्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये कोणत्या रानभाज्या इथे येत आहेत. रानभाज्यांचं महत्त्व आहे की त्या अत्यंत सुंदर, कोवळ्या, ताज्या असतात आणि अर्थातच आपल्या शरीराच्या दृष्टीने पचनशक्ती, इम्युनिटी याच्याकरता फार मदत करतात. बऱ्याचशा रानभाज्या मधुमेहाकरता देखील अत्यंत गुणकारी आहेत. उदाहरण झालं तर आपल्याकडची भाजी जिचं नाव आहे भारंगी, जी वातविकारावरती अत्यंत महत्त्वाची आहे. फोडशीची मुळं देखील लोक खातात, ज्याचा वातविकारावरती आणि अर्थातच मधुमेहावरती खूप चांगला परिणाम होतो. आंबोशी, ज्याला आंबली म्हणतात, किंवा अळू, ज्याची आपण वडी करून खातो किंवा कधीकधी त्याची आमटी करतो. त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात, भाजीचा आणि आमटीचं अळू. हे दोन्हीही अत्यंत गुणकारी आहेत आपल्या पचनसंस्थेकरता. शेवग्याची पानं आणि त्याची फुलं या दोघांची भाजी अतिशय सुंदर लागते. काही जण त्याच्यामध्ये विशेषतः अंड्याचं कालवण जसं करतो तशी पण ती भाजी करतात. रुचकरपणा आणि पचनशक्तीकरता अत्यंत गुणकारीशी भाजी. आत्ताच मी दाखवलेली भाजी आंबाडी, ज्याच्यामध्ये तांदळाच्या गाण्या टाकून एक सुंदर भाजी तयार होते. पचनसंस्थेकरता अत्यंत हितकारी. एक भाजी मी वारंवार आणतो सध्या, ती म्हणजे कुरडू. अत्यंत हिरवी ताजी भाजी आणि अर्थात त्वचा विकाराकरता अत्यंत महत्त्वाची अशी भाजी. टाकळा, जो आमच्या गावाला तळ्यावरती नेहमीच अवेलेबल असायचा, तेव्हा कधी खाल्ला नाही, पण आजकाल मी मुद्दामून इकडनं घेतो. फार महत्त्वाचं आहे आपल्या पचनसंस्थेकरता. परत एकदा आणखीन काही भाज्या आहेत. मोठमारी, कटुरत्ने नावाची एक भाजी, याची वेलासारखी असते आणि त्याची फळं आणि फुलं खूप सुंदर असतात, चविष्ट असतात आणि अर्थात शुगर कंट्रोल करतात. झरज हा एक प्रकार, जो आपण वालामध्ये, डाळिंबामध्ये घालून खाऊ शकतो किंवा कधीकधी सुकवून ठेवली जाते भाजी आणि त्याचा आपण पावसाच्या दिवसामध्ये देखील अत्यंत महत्त्वाचा उपयोग करू शकतो, कारण पचनसंस्थेकरता ही गुणकारी भाजी आहे. अशा अनेक भाज्या आहेत ज्या आपल्याला करायची माहिती नाही आहेत. उदाहरणार्थ दवडीची फुले परवाच मिळाली होती, रुचकर भाजी. परंतु एक असतं, ह्या सगळ्या रानभाज्या आपण जेव्हा बघतो ना, तेव्हा थोडासा विचार करायचा, त्या लोकल माणसाला विचारायचं की भाजी नक्की काय आहे ती, कारण कदाचित आपल्याला माहिती नसतं. आपल्या घरी आपण आई वडिलांना, आजी आजोबांना विचारू शकतो भाजीविषयी, ते महत्त्वाची इन्फॉर्मेशन देतीलच. पण काही भाज्या थोड्याशा विषारी असतात, त्या थोडंसं केअरफुल. पण अर्थात या रुचकर रानभाज्या तुम्ही जर वेळेवरती पिकअप केल्या आणि वापरल्या आपल्या आरोग्याकरता, तर नक्कीच आरोग्य सुधारेल आणि पावसामध्ये आरोग्य निश्चितच एक स्टेबल राहण्याकरता या भाज्यांचा उपयोग होईल. तेव्हा रानभाज्या खा आणि आरोग्यवंत व्हा. विनय.